जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आता आपल्याबरोबर आहेत. महाजन साहेब, काय सांगताल, आज पाहणी करताय विठ्ठल मंदिराची, सगळ्या परिसराची, कशा पद्धतीनं वारीचं नियोजन आहे? वारीचं नियोजन अतिशय सुंदर असं झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय दुपारी येत आहेत. मध्यरात्री त्यांच्याकडून सकाळी पहाटे पांडुरंगाची पूजा होणार आहे आणि यावेळेला रेकॉर्डतोड गर्दी. म्हणजे मी सांगेल की मागच्या वेळेला 25, 26, 27 लाख लोक असतील, तर यावेळेला 10 लाख लोक, त्यापेक्षा जास्त पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. पालख्यांच्या मागे खूप मोठी गर्दी या ठिकाणी आहे. सर्व अतिशय सुंदर अशी व्यवस्था शासनाने, प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, ते स्वतः आढावा घेत आहेत. काल परवाच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी येऊन गेले आहेत. आमच्या सुमित्रा वहिनी आहेत, त्यासुद्धा दिंडीमध्ये, पालखीमध्ये वाढायचं काम करत आहेत, सगळा आढावा घेत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही वारी यावेळेला अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित अशी या ठिकाणी होणार आहे. सोनम वागचुकांनी मध्यरात्री उपनयन सोडण्याची गरज नव्हती असं संजय राऊत म्हणतात. त्यांनी खरं तर त्या जंतर मंतरवरती सोडावं तर देश आनंदित झाला असता. आता संजय राऊतांचं मत आहे ते. त्यांना काही करून कसं विध्वंसक होईल देशामध्ये, कशी अराजकता माजेल, कसा गोंधळ निर्माण होईल, हेच त्यांना बघायचं असतं. त्यांचं म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. त्यांच्या म्हणण्यावर काही वागचुकांनी उपोषण केलेलं नव्हतं आणि ते सोडणार नाहीत. त्यांनी अतिशय योग्य निर्णय केलेला आहे. रात्री पंतप्रधानांनी जे ट्विट केलं, जे त्यांनी सांगितलेलं आहे, तो निर्णय जाहीर केलेला आहे, तो त्यांना पटलेला आहे आणि म्हणून त्यांनी उपोषण सोडवलेलं आहे. आता असे संधी साधू आणि गोंधळ घालू लोक काय सांगतील, त्याला काय अर्थ आहे? ते म्हणतात नरेंद्र मोदी खरं तर भयभीत झालेले आहेत. त्यांनी 8 वाजता मीडियासमोर यायला पाहिजे, मात्र 12 वाजता आलेत. आता तो आमचा प्रश्न आहे ना. म्हणा, तुम्हाला रोज सवय आहे दिवसा रोज 4 वेळा उठलं की तुमच्यासोबत बोंब तोडाशी घ्यायची. आम्हाला तशी सवय नाही आहे. पंतप्रधान बोलतात लोकांशी, तुम्हाला माहीत आहे, प्रत्येक विषयावर बोलतात, मन की बातमधूनही बोलतात, नेहमी बोलतात. मला वाटतं देशामध्ये पहिल्यांदा लोकांची हितगुज करणारे सर्व स्तरात, महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, लहान मुलं असतील, तरुण असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्याशी बोलणारे पंतप्रधान देशामध्ये पहिल्यांदा लोकांनी बघितलेले आहेत, पहिल्यांदा. आणि मग सकाळपासून भोंग्यावाले तर लोक कंटाळलेले यांना कोण ऐकतं आता? मुंबईत देखील महिला आंदोलकांवरती पोलिसांनी गैरवर्तन केलेलं आहे, त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केलेली आहे. जे चूक असेल ते चूक आहे. हे सगळ्या रील तपासल्या जातील. स्वतः मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत अतिशय गंभीर्याने हा विषय घेतलेला आहे. आणि त्या असा जर कोणी इतका जर मी म्हणेल चुकीचं काम करत असेल तर त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही. ज्या पद्धतीने आज दाखवलं जातं तुमच्या चॅनलवर, आणि ते जर खरं असेल तपासल्यानंतर, तर त्याच्यावर निश्चित कठोर कारवाई होईल. आज आदित्य ठाकरेंचं आंदोलन आहे, परत 26 तारखेला देखील ठाकरे बंधूंचा मोर्चा आहे, कसं बघताय? त्यांना बिचाऱ्यांना संधी मिळालेली आहे. आता त्यांच्या मागे कोणी राज्यामध्ये राहिलेलं नाही, खासदार राहिलेले नाहीत, आमदार राहिलेले नाहीत, एक महापालिका आलेली नाही, नगरपालिका ही वोटर मोठ्या एवढ्याच त्यांच्या आलेल्या आहेत एवढ्या. आणि त्यामुळे मग त्यांना आता अस्वस्थ झालेले आहेत की आता आपण काय करू, आता रस्त्यावर कसे जाऊ, लोकांमध्ये कसे जाऊ. आणि त्यामुळे ही त्यांना संधी मिळाली, कारण त्यांच्या पक्षाच्या नावाने लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मागे लोकच राहिलेले नाही, जनाधार राहिलेला नाही. आणि म्हणून बेगाने शादिमी अब्दुल्ला दिवाना, विद्यार्थी चालत आहे का, मग चला आम्ही पण चाललो. अरे तुमच्या काळामध्ये टीचा एवढा मोठा घोटाळा झाला, सर्वात मोठा, त्याचं उत्तर द्या ना. सगळ्यात मोठा घोटाळा झाला, मग त्याचं काय? मग त्यावेळेला का नाही रस्त्यावर उतरले तुम्ही? म्हणजे बोलायला खूप गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा गोळीबाराचा प्रकार चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना मोठे आता एकदम गुदगुल्या होत आहेत रात्र. हा आता उद्या काय करायचं, उद्या काय करायचं, पोरांना सोबत घेऊन त्यांना कसं चिथवायचं, गोंधळ कसं निर्माण करायचं राज्यामध्ये, देशामध्ये, हा त्यांचा केविलवाणा प्रयोग चाललेला आहे. पण त्यात ते यशस्वी होणार नाही. पक्ष नेतृत्वामुळे कुठेतरी एनसीपीचं विलिनीकरण रखडलंय. पक्षाच्या नेतृत्वामुळे कुठेतरी एनसीपीचं विलिनीकरण रखडलंय. सुनीताताई असतील, पार्थ पवारांना विलिनीकरण नको आहे. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी विलिनीकरण करावं नाही करावं, कोणत्या पक्षात जावं का नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. दोन्ही हा पवार घराण्यातला प्रश्न आहे, ते ठरवतील. फडणवीस साहेबांबरोबर चर्चा की ते बाबा केंद्रामध्ये जाणार आहेत, राज्यामधून त्याला केंद्रात लवकरच बढती मिळणार आहे, काय नक्की? नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. आपणच सांगता आहात. चर्चा तर अनेक रंगत आहेत, पण मला या संदर्भात माहिती, हा निर्णय तर सगळ्या अगदी वरिष्ठ पातळीवरचा आहे. चला. पंढरपुरातून कॅमेरामन विनोदसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.